अनयुजुअल ॲक्शन आहे आणि त्यासोबतच रिलीज पॉइंट सुद्धा अगदी अनयुजुअल. पण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये किंवा क्रिकेटमध्ये ॲक्शन डज नॉट मॅटर. आपण कशा प्रकारचं परफॉर्मन्स करतात ते मॅटर करतं आणि तेच करत असताना सुमित औटीला आपण पाहतोय. चला मॅचला होते सुरुवात. पंचांचा ऑफिशियल कॉल येईल आणि त्यानंतर लगेच आपण मॅचला सुरुवात करू. 4 षटकांचा हा सामना असेल. येस चला पंचांचा ऑफिशियल कॉल आलाय. स्कोरर इज ऑल्सो रेडी. 4 वाजून 10 मिनिटांनी पहिला बॉल आता डिलिव्हर होणार आहे. त्यानंतर 20 मिनिटांची अवधी 4 षटकांकरिता. रियाज आता स्ट्रायकिंग एंडला आहे आणि गणेश नॉन स्ट्रायकिंग एंडला. सुमित आवटे भांडूप एक्सप्रेस त्याच्या समोर असेल. यावेळेला पहिला चेंडू रियाजाच्या आडव्या बॅटनी घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी पण ग्राउंड नक्की चांगलं गॅदर केलं. झेल सुद्धा झाला असता पण थोडासा कमी पडतोय. क्षेत्ररक्षक पण चांगलं कव्हर करतोय ग्राउंड. मॅचची सुरुवात होते आता. नक्कीच सुमित देखील अप्रिशिएट करतोय क्षेत्ररक्षकाचे एफर्ट्स कारण पहिल्या चेंडूवर आक्रमक फटका खेळला होता रियाजने. यावेळेला पुन्हा एकदा आकाशात बॉल राजा येतोय बॉलच्या खाली. कुठलीही चूक होणार नाही आणि यावेळेला सुद्धा रियाजला परतावं लागतंय. 2 धावांवर जास्त काही कॉन्ट्रीब्युशन करू शकलेले नाहीयेत. फर्स्ट विकेट गोज डाऊन. रवी विश्वकर्मा आता आले नवीन फलंदाज आणि नक्कीच आयोजकांचा भय देखील वाचवतात कारण ते स्वतःच पळत मैदानाच्या आत आलेत. रवी भाई थोड़ा जल्दी जाना है प्लीज. थैंक यू. वरतो आपण पुन्हा एकदा मॅचकडे. सुमितनी पुन्हा एकदा तेच केलं यासाठी तो ओळखला जातो. यावेळेला समोरच्या दिशेने काय झेल टेकतोय राहुल चौधरी आणि रवी विश्वकर्मा नक्कीच मैदानावर आता बसलेत कारण पहिल्या चेंडूवर शून्याचा चष्मा घालून बाद होतो रवी विश्वकर्मा आणि काय झेल टेपला. रिप्ले देखील आपण पाहू शकता. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता काय सुंदर शॉन टिपतायत. वाह काय झेल टिपला राहुल चौधरीने. नक्कीच कॅमेरा जर आपण पाहिला तर मेन कॅमेरामॅन सौरभ ओवाळे कालपासून अगदी प्रत्येक क्षण टिपतायत आपल्या कॅमेऱ्यामधून आणि प्रॉपर प्रत्येक क्षण टिपता तर आहेतच त्याप्रमाणे बॉल देखील चांगला फॉलो करतात. षटकार असो किंवा चौकार असो बॉलला अगदी शेवटपर्यंत फॉलो करतात. त्यांचं देखील चांगलं काम. त्याचप्रमाणे tenniscricket.in सर्वच टीम जर आपण पाहिलं ना ओमकार देखील काय ऑपरेटिंग करतोय कालपासून बिना कुठल्या चुकीच्या आणि अगदी प्रॉपर ऑपरेटिंग त्याचा देखील आपण पाहतोय. यांना देखील आपण कॅमेरावर थोड्या वेळात पाहू जेव्हा आपण इंट्रोडक्शन सर्वच आपल्या लाईव्ह टीमचं करू. आशिष आलाय आता आणि आशिषने पहिल्याच वेळेला व्हॅनिला आईस्क्रीम मध्ये ज्या प्रकारे आपण स्कूप काढतो त्याचप्रमाणे जर स्कूप करायचा प्रयत्न केला होता पण स्कूप तर केला पण प्लेटमध्ये यावेळेला जास्त काही आला नाही. 1 धाव ॲड होईल. आता आशिषला या मॅचमध्ये विकेटवर राहणं फार गरजेचं आहे कारण आशिष परिपक्व असा खेळाडू आहे. गोलंदाजी फलंदाजी दोन्ही क्षेत्रांमध्ये अगदी चांगलं काम जो करतो तो आशिष आता मैदानाच्या आत. पुन्हा एकदा सुमितने पहिल्या षटकात 2 गडी बाद केलेत. आता गणेश आहे
स्ट्रायकिंग एंडवर बाइंदरचा हा देखील खेळाडू मैदानाच्या आत आपण पाहतोय. समोरच्या दिशेने खेळलेला फटका क्रॅकिंग ड्राईव्ह आहे. यावेळेला चेंडू थांबणार नाही, निघून जाईल 4 धावांकरिता बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतो या मॅच मधील पहिला चौकार. शेवटचा चेंडू अजूनही या षटकातील शेष असेल. लास्ट बॉल टू गो. 7 धावा स्कोर बोर्डवर. नक्कीच गणेश या फटक्याने काही ऊर्जा आणली आहे मराठा 11 रॉयल वॉरियर्सच्या संघाच्या पॅव्हिलियन मध्ये. आपण पाहू शकता स्वतः घाडगे या मैदानाच्या बाहेरून गेम लीड करतात. खेळाडूंना सांगतात की कशा प्रकारची खेळ आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहे. गणेशकडे ती क्षमता आहे, पण आता ते करावं लागेल गणेशला. यावेळेला हवेत आहे चेंडू, पण गणेशने देखील सुटका झाली आहे त्याची, कारण तो देखील आता झेलबाद होऊ शकत होता. एका षटकात आता समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 8 धावांवर. अंपायर्स आपल्याकडे स्क्वेअर लेगकडे पाणी आहे का? स्क्वेअर लेगच्या दिशेत आहे ना? ठीक आहे, जर नसेल तर प्लीज लेट अस नो. चला भांडूप स्ट्रायकर्स नवीन गोलंदाज प्लीज थोडा क्विक करू आपण. 20 मिनिटांची आपल्याकडे अवधी आहे. नवीन गोलंदाज सिराज येतोय आता. अजून एक चांगला खेळाडू जो नक्कीच बॅटिंग सुद्धा करतो आणि त्याचप्रमाणे गोलंदाजी देखील आता येतो. आता सिराज येतोय. 1 षटक पूर्ण झाले. 8 धावा लगावल्या गेल्या स्कोर बोर्डवर. थोड्या मित्रांनो आपल्याला स्पीडअप करावं लागेल, कारण आता 4 वाजून 20 मिनिटं झालेत आणि आपण दिलेल्या टाइम पासून बरेच लांबलो. तर पेनल्टीला अवॉइड करण्याकरिता थोडा स्पीडअप करा टीम भांडूप स्ट्रायकर्स. 4 वाजून 10 मिनिटांनी आपण पहिला षटक सुरू केला होता. 4 वाजून 16 मिनिटं आता घड्याळाचा काटा आपल्याला दाखवतोय, म्हणजे एकंदरीत 6 मिनिटं. सिराज आता येतोय नवीन गोलंदाज. यावेळेला गणेश काहीतरी वेगळा फटका खेळण्याच्या मनस्थितीत होते आणि त्यामध्ये फक्त आणि फक्त थर्डमॅनच्या दिशेने खेळून काढला हा बॉल आणि 1 धाव ॲड होईल टीमच्या स्कोअर बोर्डमध्ये. आशिष कनौजिया पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. एक अजून टेक्निकली साऊंड प्लेयर आणि प्रोफेशनलिझम बाळगणारा हा देखील खेळाडू म्हणजे आशिष कनौजिया. यावेळेला फटका खेळत असताना टोपी देखील मैदानात पडली आहे. जास्त काही करू शकला नाही आशिष कनौजिया. या मॅच मध्ये सुद्धा बाद व्हावा गेला आशिषला. 0चा चष्मा घालून पुन्हा एकदा बाद होतोय आशिष कनौजिया. आता टीम मराठा 11 रॉयल वॉरियर्स संकटात. संकट मोचक बनवून कुठला तरी एक फलंदाज आता मैदानाच्या आत जावं लागेल. प्रणय अजूनही मैदानात आहे. त्यासोबत मुख्तारला आता निवडलं गेलंय. मुख्तार ज्यांना आपण आईबा या नावाने ओळखतो. आता स्ट्रायकिंग एंडला नक्कीच मुख्तार असेल. मुख्तार आता आलाय नवीन फलंदाज. संकटात आहे मी म्हणेन आता रॉयल वॉरियर्सचा संघ. मराठा 11 नक्कीच शिवराय आणि त्यासोबत शंभू राजांना देखील मानवंदना आपण देऊ. या संघाच्या नावाखातीर आज रॉयल वॉरियर्सचा संघ खेळतोय. एक चांगला संच आहे. आता नवीन फलंदाज मुख्तार आलाय. डाव सावरावा लागेल. यावेळेला पहिला चेंडू शरीराचा वेध घेतो. 1 धाव तर पूर्ण झाली आहे आणि एकापेक्षा जास्त काही नाही मिळू शकत, कारण क्षेत्ररक्षक तोपर्यंत प्रॉपर बॉल गादर त्यांनी केला. पुन्हा एकदा मॅचकडे वळूया. आता गणेश जाधवकडे स्ट्राईक असेल. यावेळेला ऑफ कटरच्या जाळ्यात नक्कीच फसला होता गणेश, पण नशीब बलवत्तर आणि त्याचमुळे नो मॅन्स लँड मध्ये बॉल जाऊन पडला. अजून 2 धावा ॲड होतील. गणेशला या मॅच मध्ये
नक्कीच त्याची आयडेंटिटी यावेळेला प्रूव्ह करावी लागेल, कारण भाईंदर या विभागात त्याला गिलक्रिस्ट या नावाने ओळखलं जातं. त्याचप्रमाणे जी फलंदाजी त्याला करावी लागेल. सुंदर फटके त्याच्याकडे सुद्धा आहेत. यावेळेला पुन्हा एकदा एज लागते आणि मागे निघून चाललाय चेंडू. सुमित स्वतः येतो बॉलवर. अजून एक धाव ऍड होईल टीमच्या स्कोअर बोर्डमध्ये. एक रनने संत गतीने धावसंख्या पुढे जाते. या षटकातील अजून एक चेंडू शिल्लक असेल. लास्ट बॉल टू गो. 13 रन झालेत स्कोअर बोर्डवर. 13 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. वी आर इन टू द सेकंड ओव्हर and one final ball of this over to come. Team into deep trouble. This time another great delivery. Mukhtar had no replies to this one. So after the completion of 2 overs, the score now is on 13 runs for the loss of 2 wickets. Now we are heading towards the final 2 overs in this inning. Team Royal Warriors in deep trouble now. They need someone to take the charge. Let's see who performs when it's needed the most. फकीरा, आता नवीन गोलंदाज फकीरा येतोय बॉलिंग मार्कवर. चला भांडूप स्ट्रायकर जास्त वेळ घेत आहे आपण. फर्स्ट कॉल असेल टीम भांडूप स्ट्रायकर्ससाठी. जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. आज फायनल दिवस आहे आणि त्यासोबत अजून बरेच सामने आपल्याला खेळवायचे. फकीरा आता आलाय. गेल्या मॅच मध्ये देखील ज्यांनी चांगली गोलंदाजी केली होती तोच फकीरा आता बॉलिंग मार्कवर गणेश जाधव साठी. काय फटका लगावला यावेळेला, पण मला वाटतं झाडाला आधारला बॉल. एक धाव तर पूर्ण झाली सहजरित्या. दुसऱ्यासाठी पळालेत आणि 2 धावा सुद्धा पूर्ण. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय गणेश जाधवला, कारण त्याचा स्वाभाविक खेळ अग्रेसिव्ह आहे, पण त्या अग्रेशनला कूल माइंडेड गोलंदाजाने रोखून ठेवलंय, थांबवून ठेवलंय, डांबून ठेवलंय. मोठ्या फटक्यांची आता नितांत गरज असेल. अजून एक चांगला बॉल. फियर्स फास्ट अँड टॉप नॉच डिलिव्हरी बाय फकीरा. पुन्हा एकदा जेवढं आपण कौतुक करू तेवढं कमी ते म्हणजे मॉर्निंग बॉयजचं. काय सुंदर आयोजन केलंय, नक्कीच आपण पाहू शकता. वाह, यावेळेला बॅटच्या मधोमध चेंडू आढळलाय आणि जाऊन पडलाय तो म्हणजे डीप मिड विकेटच्या डोक्याच्या वरून 6 धावांकरिता. मी म्हटलं होतं गणेश जाधवकडे नक्कीच ती अबिलिटी आहे आणि यावेळेला ते करून सुद्धा दाखवतोय. ज्या हिशोबाने मी म्हटलं होतं आपण क्राऊड देखील पाहू शकता. आपले कॅमेरामॅन क्षण टिपतायत पूर्ण मैदानात. कॅमेरा देखील पॅन होतोय. मॉर्निंग बॉयजचे आयोजन आणि जिकडे जागा मिळेल तिकडे क्षेत्ररक्षणासारखे आपले प्रेक्षक झाडावरती सुद्धा येऊन बसलेत, आपण पाहू शकता. यावेळेला अजून एक फ्लॅट हिट. 4 धावांकरिता निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि बारी साहेबांनी जे पारितोषिक लावलेलं ते अजूनही ऑन आहे सर्व फलंदाजांना आणि गोलंदाजांकरिता. आणि जर कुठल्याही गोलंदाजांनी मला वाटतं जर 2 चेंडू 2 षटकार लगावले तर ते आमच्यापर्यंत पोहोचवतात ती माहिती आणि नक्कीच ते पारितोषिक पुन्हा एकदा ऑन होतं. आता 2 चेंडूंमध्ये 10 धावा गॅदर करतोय गणेश जाधव. यावेळेला थोडासा शॉर्ट बॉल होता. यष्टी रक्षकाकडे निघून चाललाय बॉल. यामध्ये हा एक बॉल येतोय डॉट. आता 25 धावा स्कोर बोर्डवर आपण पाहतोय. 25.
पुन्हा एकदा गणेश वर्सेस फकीरा. सुंदर फटका समोरच्या दिशेने खेळून काढलाय आणि पुन्हा एकदा चूक होते. 4 धावांकरिता हा येतो अजून एक चौकार. आता नक्कीच रॉयल वॉरियर्सच्या पॅव्हिलियन मधून आवाज, टाळ्या, शिट्ट्या या देखील येत आहेत. आपण पुन्हा एकदा मैदानात क्राऊड बघणार आहोत. पूर्ण मैदानाभोवती, मैदानाच्या अवतीभोवती आपण पाहू शकतो काय क्राऊड आहे. आणि हे सगळं आयोजन आणि नियोजन फक्त आणि फक्त मॉर्निंग बॉईज यांच्यातर्फे. एकदा जोरदार मित्रांनो टाळ्या होऊन जाऊ द्या मॉर्निंग बॉईज साठी सुद्धा, कारण काय सुंदर आयोजन आपण पाहतोय. प्रेक्षक मैदानाच्या आत जिथे कुठे जागा मिळेल त्या ठिकाणी बसल्यात, मॅचचा आनंद घेत आहेत. आणि कॅमेरामॅन देखील सुंदर क्षण टिपतोय आपल्या कॅमेरामध्ये. आपण पाहू शकता बाउंड्री लाईनच्या बाहेर मैदान अगदी भरलेलं आहे, कच्च झालंय ते म्हणजे आपल्या प्रेक्षकांनी. आणि यानंतर अजून मेगा फिनालेची मॅच बाकी आहे. तर मेगा फिनालेच्या मॅच मध्ये सुद्धा अजून प्रेक्षकांची गर्दी वाढेल. आता धाव संख्येकडे जर आपण जर नजर पाहिली तर 29 धावा. आता हॅट्रिक साठी सुद्धा सुचित पाटील यांच्यातर्फे पारितोषिक आलंय. जर तुम्ही हॅट्रिक कंप्लीट करता तर 1001 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल सुचित पाटील यांच्यातर्फे. आणि प्रेक्षकांसाठी तर ऑफर ऑन आहेच, पण प्रेक्षक मला अजूनही वाटतं चुकीच्या ठिकाणी बसलेत. आणि आता गोलंदाज आकाश येतोय. काय बॉलनी राईज घेतला यावेळेला, पण पंच नक्कीच कळवताय होता वाईट बॉल आहे. अगदीच डोक्याच्या खूप वरनं हा बॉल निघून गेलाय आणि वाईट बॉल आता ऍड होईल. प्रेक्षकांनो लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या दिशेने येऊन बसा जर तुम्हाला पारितोषिक हवं असेल तर, कारण जास्तीत जास्त फटके याच दिशेने येतील. षटकार आणि चौकार ज्याप्रमाणे गरजेचे आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाला, यावेळेला समोरच्या दिशेने खेळला प्रेक्षक आहेत. कोणीही झेल टिपलेला नाही. म्हणजे सुचित पाटील साहेबांचे अजून तरी 200 रुपये सेफ त्यांच्या खिशात आराम करतात. 201 रुपयांचं नक्कीच त्यांच्याकडून पारितोषिक आहे. नवीन पाटील आणि सुचित पाटील असे 2 आपले दरबी रसिक त्यांनी प्रेक्षकांसाठी पारितोषिक लावलंय. म्हणजे एका चेंडूवर तुम्ही 300 रुपये कमवू शकता. त्यातील पहिला षटकार आलाय. यावेळेला मॅचची एज लागते आणि यावेळेला बॉल निघून जातो यष्टिरक्षकाकडे, पण एकच धाव यावेळेला ऍड होईल. 36 धावा आता स्कोर बोर्डवर लगावल्या गेल्या. याआधी जर आपण पाहिलं तर स्ट्राईक चेंज झाली होती आणि त्याचमुळे मुख्तार स्ट्रायकिंग एंडला आला. आणि आता मुख्तार चांगली बॅटिंग करतोय मैदानाच्या आत. प्रेक्षकांनो तयारीत रहा, स्लॉग ओव्हर आहे. अजून एक डॉट बॉल यावेळेला. एका षटकारानंतर आता मुख्तार डोक्याला हात लावून उभा आहे, कारण एकंदरीत जर पाहिलं तर षटकार आला आणि त्यानंतर 2 बॉल डॉट. म्हणजे जर आपण सरासरी पाहिली तर 3 बॉलमध्ये 6 धावा आल्या, म्हणजे एकंदरीत एका बॉलच्या मागे 2 धावा. तर षटकार येऊन सुद्धा जास्त काही बिघडलेला नाहीये. यावेळेला काय जोर कस मारा केला होता, शरीराचा वेध घेत असताना आकाश ऑन फायर आपण पाहतोय. लेगवाईज स्वरूपात अजून एक धाव ऍड होईल आणि त्या षटकाराचं प्रत्युत्तर आकाशाने खूप सुंदररित्या दिलंय. 36 धावा अजूनही. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील आता या षटकातील आणि 37 धावा झाल्यात स्कोर बोर्डवर. आता गणेश आहे स्ट्रायकिंग एंडला. 2 मधला एक मोठा फटका येणं गरजेचं. अजून एक बॉल डॉट यावेळेला. आज गणेश जाधव काहीसा मला वाटतं रंगात नाही आहे. बॅटवर चांगलं कनेक्शन नाही झालंय त्याच्या. एकच षटकार आपण आतापर्यंत त्याच्या बॅटमधून पाहिलाय. अजूनही एक संधी आहे. संधीचं सोनं करावं लागेल, अन्यथा
स्कोर हा 40च्या घरातच येऊन थांबेल. प्रेक्षक चला तयारीत राहा. आता या वेळेला नाही, प्रेक्षकांना अजून थांबावं लागेल. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्याच्या प्रयत्नात गणेश पळतोय आणि बाद होईल धावबादच्या रूपात. म्हणजे एकंदरीत लक्ष आपण जर पाहिलं 38 धावा झाल्यात आणि 39 धावांची गरज असेल. चला मला वाटतं रॉयल वॉरियर्स लगेचच मैदानात दाखल होतोय संघ क्षेत्ररक्षण लावण्याकरिता. त्याचप्रमाणे भांडूप स्ट्रायकर्स आपण देखील लगेचच आपले 2 आघाडीचे फलंदाज पाठवून द्या मित्रांनो. सुबोध किंवा सतीश कुठेही असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्सकडे संपर्क साधायचा आहे. प्रकाश 11 संघ आणि संघनायक, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तयारीत राहायचं. या मॅच नंतर चला भांडूप स्ट्रायकर्स आघाडीचे फलंदाज पाठवून द्यायचे आहेत मित्रांनो. विनंती असेल तुम्हाला, आतापर्यंत तुम्ही देखील चांगलं क्रिकेट खेळला आहात, कॉर्पोरेट केला आहात, त्याचप्रमाणे यापुढे देखील आपल्याला तेच अपेक्षित आहे तुमच्याकडून सुद्धा. आणि प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा पारितोषिक जर मिळवायचं असेल तर झेल बाउंड्री लाईनच्या पकडणं गरजेचं आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर जर तुम्ही झेल कंप्लीट केला तर नक्कीच 300 रुपयांचं पारितोषिक आहे तुमच्याकरिता. चला पंच पोहोचले मैदानाच्या आत. मला वाटतं आता फलंदाज पोहोचू द्या लगेच. हॅलो, विनय आणि घोडी, विनय घोडी दोघांनी इकडे यायचंय मंडपाकडे. विनय आणि अमित घोरपडे दोघांनी बाहेरून यायचंय, मैदानाच्या बाहेरून यायचंय लेफ्ट साइडने. चला मॅचला आता सुरुवात होते. शिवाजी होतोय पहिलं षटक हाताळण्याकरिता. त्याचप्रमाणे इश्तियाक आणि राहुल चौधरी असे 2 आघाडीचे फलंदाज असतील.
राहुल राईट हँडेड बॅट्समन राहुल आणि त्यासोबत इश्तियाक लेफ्ट हँडेड बॅट्समन, लेफ्ट हँड राईट हँड असं एक कॉम्बिनेशन आहे. आता 38 धावांची गरज आहे. एकंदरीत 24 चेंडू आणि 38 धावांची गरज. 39 धावांची गरज आहे. 39 टू विन. चला मॅचला सुरुवात करूया. स्ट्राईकला राहुल आहे, नॉन स्ट्राईकला इश्तियाक. पहिला चेंडूवर झेलबाद होण्याची शक्यता, पण हातातली कॅच यावेळेला खाली टाकतोय तो म्हणजे शुभम सांगळे. हा देखील खेळाडू ISPL ही स्पर्धा खेळलाय चेन्नई सिंगम्स या संघातर्फे. पण अशा खेळाडूकडून अशी चूक जेव्हा घडते तेव्हा नक्कीच विचार पाडायला भाग होतो आपण. शुभम सांगळेकडून नक्कीच हा देखील झेल ड्रॉप झालाय. यशांच्या मागून वसीम नक्कीच लीड करतोय संघाला. यावेळेला अजून एक सुंदर बॉल. अपील तर झाली आहे पण अपीलचा कुठलाही फरक नाही आणि यावेळेला 1 फॉर दी ओव्हर देखील देण्यात येते. 1 फॉर दी ओव्हरची ताकीद देण्यात आली आहे गोलंदाज शिवाजीला. शिवाजी हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. बरेच वर्ष हा देखील ओपन फॉर्मॅट क्रिकेट खेळतोय. आपल्या सर्वात आज वेळात वेळ काढून माजी नगरसेवक संजय शिंगण साहेबांचं शुभ आगमन झालं. स्वागतम स्वागतम सुस्वागतम साहेब, आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आम्ही करतोय. यावेळेला शिवम नक्कीच जागच्या जागी प्रदक्षिणा मारतोय आणि प्रदक्षिणा मारल्यानंतर देखील शुभमला बॉल मिळाला नाही. यावेळेला शिवाजी अगदी निराश आणि हताश. संजय शिंगण साहेबांचं देखील शुभ आगमन झालंय. आपले सर्वांचे माजी नगरसेवक आणि लाडके कार्यसम्राट नगरसेवक त्यांचं देखील प्रमुख मार्गदर्शन आणि त्याचप्रमाणे प्रमुख सहकार्य देखील आपल्याला लाभलंय. तर साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत. उमेश जिथे कुठे असाल लगेच स्टेज जवळ यायचंय. सतीश दादा आपली वाट पाहतात. उमेश उम्या कुठे असाल तर लगेच स्टेज जवळ यायचंय. बोलूया मॅच कडे पुन्हा एकदा. चांगली मॅच चालू आहे. यावेळेला बॅटची लिडिंग एज यशच्या मागे रियाज आहे. डायरेक्ट हिट करण्याच्या प्रयत्नात होता. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आपल्या सर्वांच्याच मध्ये आपले लाडके आणि सर्वांचे जवळचे संजय शिंगण साहेबांचं देखील शुभ आगमन झालं. या स्पर्धेसाठी त्यांनी देखील विशेष असं सहकार्य आपल्याला केलंय आणि त्यांचं मार्गदर्शन नक्कीच मोलाचं आपल्याला मिळालंय आणि त्याचमुळे ही स्पर्धा देखील आज या प्रमाणावर आपण पाहतोय. सर आपलं देखील स्वागत आहे. वेलकम. यावेळेला वारंवार चांगली गोलंदाजी करतोय पण आज शुभम ज्या ठिकाणी जातोय त्या ठिकाणी बॉल त्याचा पाठलाग करतोय. कारण याआधी पहिला झेल तो शुभमकडे, त्यानंतर एक मिसफिल्डिंग ती देखील शुभमकडे आणि आता जेव्हा आपण पाहिलं फिल्डिंग पोझिशन देखील बदलली पण बॉल परत तसाच पाठलाग करतोय. म्हणजे आता नक्कीच शुभम सांगेला जास्त प्रोएक्टिव्ह राहण्याची गरज आहे मैदानाच्या आत. प्रकाश 11 आपल्याला तयारीत राहायचं. या मॅचचा विजेता संघ आपल्या सोबत खेळताना दिसेल. यावेळेला काय फटका सजवलाय इश्तियाकने. पॉवरप्लेचं बंधन होतं पण चेंडू थांबणार नाही आणि पाठलाग करताना मुक्तारचा चष्मा देखील जमिनीवर पडतोय. इश्तियाकने प्रतिहल्ला तर केला पण यावेळेला 4 धावा मिळाल्यात इश्तियाकला. आता एका षटकाच्या समाप्ती अखेरीस 9 धावा आपण पाहतो स्कोर बोर्डवर. चला जास्त वेळ घेऊ नका. पंचांना विनंती असेल स्पीडअप करायचा सामना. आयोजक वारंवार आपल्यापर्यंत सूचना स्पीडअप करायचं.
प्रकाश 11 तयारीत राहायचं. या मॅच नंतर लगेचच आपला टॉस करण्यात येईल. प्रकाश 11 आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. 4:40 झालेत आणि अजूनही आपल्याला सेमीफायनल फायनल सामने खेळायचे आहेत आणि त्याआधीची एक सेमीफायनलची मॅच देखील आहे. यावेळेला बॅटची एज आहे का? अपील तर झाली आहे. पाहूया काय डिसिजन येतं अंपायर्सचं. नक्कीच पंच मला वाटतं तटस्थ उभे आहेत. नक्कीच मला वाटतं पंचांना यावेळेला काहीतरी दबावात आणण्याचा प्रयत्न होता, पण पंचांनी अगदीच नॉट आऊट असा आपला निर्णय पोहोचवलाय आणि वसीमने देखील त्या निर्णयाचा सन्मान केलाय आणि तो परत आपल्या पोझिशनवर जातोय. म्हणजे प्रॉपर क्रिकेटिंग स्पिरिट मध्ये आपण पाहतो टीम रॉयल वॉरियर्स यांना खेळताना. मजा आहे. ओळख पुन्हा एकदा मॅच कडे. यावेळेला बिनर मला वाटतं आणि अजित सरांनी कॉल देखील दिलाय बिनरचा. बॉल अडवतोय गणेश जाधव पण 2 धावा सहजरित्या पूर्ण होतील आणि आता नो बॉल म्हणजे फ्री हिट. फ्री हिट म्हणजे नक्कीच आपण बँकेकडून लोन घेऊ शकता पण आपल्याला हप्ते भरायचे नाहीयेत. आपल्याला पैसे मिळतील पण ते परत करायचे नाहीयेत. याच प्रकारचा आता फ्री हिटचा चेंडू असेल. राहुलकडे आता संधी आहे. संधीचं सोनं करतोय का? यावेळेला पूल केलाय. पूल होईल का सक्सेसफुल? नाही. आशिष कनौजिया होते त्या ठिकाणी. बॉल गॅदर करतायत. शॉर्ट बॉल हाताळला होता पण शॉर्ट बॉल एवढा प्रभावी दिसला नाही आणि त्याचमुळे अजून 2 धावा ऍड होतील. टीम भांडूप स्ट्रायकर या संघाकरिता पुन्हा एकदा म्हणू राहुल साठी. यावेळेला समोरच्या दिशेने बॉल हाताळला होता मुख्तार. तो बॉलच्या खाली 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्यासाठी राहुलने थांबवलं इश्तियाकला कारण त्यांना माहिती आहे की सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे. कुठलीही घाई किंवा गडबड करण्याची गरज नसेल आणि त्याचमुळे थांबवलंय राहुलनी. वळूया आपण मॅच कडे पुन्हा एकदा. महत्वाची मॅच चालली आहे मैदानाच्या आत. मागच्या पडद्याच्या इकडे आपले जेवढेही प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती असेल पडद्याच्या मागे उभे राहा अन्यथा पडद्याच्या बाजूला उभे राहा. सफेद जो आपण पडदा लावलाय माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल आपले जे प्रेक्षक उभे आहेत पडद्याकडे एंट्री गेट जवळ त्यांना विनंती आहे थोडंसं बाजूला उभं राहायचंय. काय थ्रो यावेळेला आपण पाहतोय थेट हातांमध्ये जाऊन विसावलाय. म्हणून लास्ट मॅचचा जो मॅच होता तोच गोलंदाजी करतोय. यावेळेला अगदी ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू रनआउटची संधी होती. थ्रो देखील खेळलाय. बॅकअप आलाय आणि 5 मध्ये 1 अजून धाव ऍड होईल टीमच्या खात्यात. 17 धावा आता.
यावेळेला इश्तियाकने मोठा फटका लावलाय. प्रेक्षक झेल टिपतील का? नाही, अजूनही वाट पाहावी लागेल. धावा आपण पाहतोय. आता धाव संघावर कोणाला पाणी जर हवं असेल तर कमिटी मेंबरकडे ते तुम्हाला कळवायचं. कमिटी मेंबर आतमध्ये पाणी किंवा काहीही असेल तर ते घेऊन जातील. कुठलाही खेळाडू जाणार नाही. आता 12 चेंडू आणि 16 धावा. पंच एवढा वेळ का लागतो? मॅच सुरू करायची लगेच. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज आता. चला भांडूप स्ट्रायकर्स फलंदाज लगेच मॅचला सुरुवात करू आपण. शुभम आता येतो गोलंदाजी मार्कवर. बारा चेंडू आणि 16 धावांची गरज आता. महत्वाची मॅच आहे. यानंतर आपण सेमीफायनलकडे वळणार आहोत आजच्या दिवसातील. आणि त्यानंतर मेगा फिनाले कैलासवासी दीपक सावली स्मृती चषक 2025 चा दिमागदार सोहळा आपण पाहणार आहोत. 12-16 असं समीकरण. पहिला चेंडू शॉर्ट बॉल. आता 11 चेंडू 16 धावा. एक डॉट बॉल आलाय महत्वाचा. अजून एक डॉट बॉल. 1 फॉर ओव्हर ची ताकीद देतोय गोलंदाज. गोलंदाजाला नक्की ताकीद देण्यात आली आहे पंचांकडून. आता 2 सलग डॉट बॉल आलेत. आता 10 चेंडू आणि 16 धावांची गरज. 2 महत्वाचे डॉट बॉल आले आहेत. प्रकाश 11 संघ आलाय का? प्रकाश 11 संघ आलाय का? यावेळेला अजून एक यॉर्कर. हो, आणि यावेळेला काय घडतं? बॉल निघून जातोय मागच्या दिशेने आणि मला वाटतं एका चुकीचं रूपांतर 4 धावांमध्ये. पुन्हा एकदा मॅच टर्निंग सिच्युएशन. रिप्ले आपण पाहूया काय घडलं या चेंडूवर. 2 शॉर्ट बॉल हाताळल्यानंतर 1 मिनिट पंचांनी थांबवलं. कमिटीकडे जायची डिबॅट. कमिटीकडे जायचे. कमिटीचा माणूस घेऊन जाईल. कमिटी मेंबर्सकडे आणून द्या. जे काही तुम्हाला द्यायचं पोचवायचं कुठला मेसेज होईल तो पण सांगा. पण स्वतः आतमध्ये जाऊ नका. वसीम यशांच्या मागे नक्की चूक करतोय आणि आपण खूप कमी वेळा वसीम याला चुकताना पाहतो यशांच्या मागे. पण यावेळेला ती चूक झाली आहे आणि चुकीचं रूपांतर 4 धावांमध्ये आलंय आणि खूप क्रुशियल चौकार 22च्या रूपात. कारण 12 चेंडू आणि 16 धावांची गरज होती. त्यानंतर 2 बॉल डॉट आले आणि त्यानंतर तिसरा चेंडू हा चौकाराच्या रूपात 22 आपण पाहतोय. 2 मिनिटं सामना थांबवला. गाडी म्हणजे
मोस्ट आता क्रुशियल टाइम आहे मॅच मध्ये, कारण मॅच मध्ये रंगत आली आहे आता. यावेळेला अजून एक चांगला बॉल शुभम स्वतः येतो बॉलच्या खाली, झेल पूर्ण होणार नाही आणि त्यामध्ये 2 धावा अजून ऍड होतील. म्हणजे अजूनही 10 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्याकरिता. 8 चेंडू आणि 10 धावा असं समीकरण आता मैदानाच्या आत. थंडा पिला का? थंडा पिला? नाही नाही ना. 8 चेंडू 10 धावा. शुभम संघ नक्कीच प्रयत्न करतोय स्वतःच्या संघासाठी, नक्कीच चांगले बॉल हाताळण्याचा प्रयत्न तो करतोय. एक चूक आणि त्या चुकीला 4 धावांची मोहर लागताना आपण पाहिली. यावेळेला काहीसा व्हेरिएशन करत असताना शुभमला आपण पाहिलं, पण लाईन मिस करतोय आणि अजित सर आपल्यापर्यंत वळून आपल्याला कळवतायत अतिरिक्तच्या रूपात ही 1 धाव ऍड होईल. अजून एक चांगला चेंडू, यावेळेला अगदी यॉर्कर पद्धतीचा. गणेश येतो बॉलच्या खाली आणि दुसऱ्या धावाची मला वाटतं घाई करणार नाहीत. आठ धावा पाहिजेत, 8 धावा. 7 चेंडू 8 धावा. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. यावेळेला शेवटचा चेंडू होता आणि त्या शेवटच्या चेंडूला लांब 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 फेकून दिलं 6 धावांकरिता. आता 6 चेंडू आणि 2 धावांची गरज असेल या सामन्यामध्ये सामना जिंकण्याकरिता भांडूप स्ट्रायकर या संघाला. नवीन गोलंदाज आता येतोय टीम रॉयल वॉरियर्स कडून आणि पहिल्या चेंडूवर शेवटच्या ओव्हरमध्ये विजय संपादन करतो भांडूप स्ट्रायकर्स हा संघ. थोडा प्रकाश लवकर टॉससाठी यायचं आणि नसाल जर आपण उपस्थित तर 1 षटक आपला कमी करण्यात येईल. भांडूप स्ट्रायकर आम्ही आतापर्यंत ज्यांना जेव्हाही कॉल दिला ते लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन उभे होते. सुमित आपण देखील कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्याकरिता. सुमित आवटे आणि राहुल लगेचच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. नंतर मग आपल्याला बॉलर आणि याच्यामध्ये प्रकाश इलेवन उपस्थित नाहीये का?
येस, ऑर्गनायझर आमच्यापर्यंत कॉल पोहोचवत आहेत. मला वाटतं त्यांचे षटक कमी करण्यात येणार आहेत, कारण भांडूप स्ट्रायकर्स संघनायक पोहोचलाय आमच्यापर्यंत. सुमित आवटे, सुमित प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे तुला. सुमित आवटे मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्याकरिता प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. सुमितने पुन्हा एकदा एक षटक हाताळत असताना 6 धावा देत 2 गडी बाद केले होते. त्याचमुळे त्याला पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. प्रकाश इलेवन, माझा आवाज पोहोचत असेल तर लवकरात लवकर या. राहुल आला भांडूप स्ट्रायकर्सचा. संजय शिंगण साहेबांच्या हस्ते मला वाटतं नाणेफेकीचा आपण कौल करणार आहोत आणि त्याआधी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत, तो म्हणजे सुमित आवटेला. 2 मॅचमध्ये उत्कृष्ट कामगिरी आपण त्याची पाहिली आणि 2 षटकांच्या अखेरीस चांगली गोलंदाजी त्यांनी केली होती. सुमित आवटे आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचसाठी. संजय शिंगण साहेबांच्या हस्ते